दिनांक 15 ते 29 जुलै या आषाढी वारी कालावधीत पंढरपूर शहरातील विविध भागातून भाविकांची रिक्षातून वाहतूक करण्यात येते। भाविकांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या रिक्षांना आवर घालण्यासाठी 61 रिक्षावर कारवाई करून 4,10,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। पोलीस व परिवहन विभागाच्या संयुक्त तपासणी मोहिमेमध्ये 115 रिक्षांची तपासणी केली असता यामध्ये 61 रिक्षावर कारवाई करण्यात आली। यापैकी 11 रिक्षा जप्त करण्यात आल्यात। पंढरपुरात येणाऱ्या भाविक व वारकऱ्यांची वाहतूक व्यवस्था सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत ठेवण्यासाठी तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक व निश्चित केलेल्या दरापेक्षा भाविकाकडून जास्त भाडे आकारणाऱ्या रिक्षा चालकावर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाकडून पथके नेमण्यात आलीत। पंढरपूर शहर व परिसरात धावणाऱ्या ऑटो रिक्षावर संयुक्त तपासणी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे यांनी दिली। रिक्षा चालकांवर वैध चालक परवाना व परमिट नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर। ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक ICC बँकच्या शेजारी नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापूराव 83 29 45 45 84। रिक्षा चालकांनी वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि चालक परवाना सोबत बाळगणं बंधनकारक आहे। तसेच निश्चित केलेले भाडेपत्रक प्रवाशांना स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावावे असं आवाहन मोटार वाहन निरीक्षक श्री झगडे यांनी केले। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहक श्री मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन अधिकारी स्वप्नील गिरी, मोटार वाहन निरीक्षक राजन सरदेसाई, श्रेयस सरागे, नितीन गायकवाड, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विक्रांत होनमोरे, प्रतीक्षा नारायणकर, भाग्यश्री रोडगे, कोमल डांगे, हनुमंत गेळे, सागर नलावडे तसेच पंढरपूर शहर पोलीस कर्मचारी यांच्या वतीनं करण्यात आले।